मंडई 15 ऑक्टोबरला निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर केल्यात. महाराष्ट्रात आता आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. देशभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोग काही नियम आणि अटी घालून देत असतं. हे नियम आणि अटी म्हणजेच आचारसंहिता. निवडणुका लागल्या की या आचारसंहितेची सर्वत्र चर्चा सुरू असते. सगळे उमेदवार या आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्याच्या प्रयत्नात असतात. पण एकेकाळी अशी कोणती आचारसंहिता असते हे देखील लोकांना माहिती नसायचं. ज्यांना माहिती असायचं ते लोक या आचारसंहिताला फाट्यावरती मारायचे. त्यानंतर एक घटना घडली आणि ज्यामुळं आचारसंहितेची ताकद किती असते हे सर्वांना समजलं. या आचारसंहितेचा भंग केल्यामुळं शरद पवारांना सुद्धा कोर्टाची पायरी चढायला लागली होती. तर यशवंतराव गडाखसारख्या नेत्यांना 6 वर्ष निवडणुकीपासून बंदी घालण्यात आली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात आजही हा किस्सा मोठा रंगवून सांगितला जातो. याच प्रकरणामुळं पवार विरुद्ध विखे पाटील संघर्षाची ठिणगी पडली असं सुद्धा सांगितलं जातं. या प्रकरणातून पवार निर्दोष सुटले, पण जरी सुटले नसते तर पवारांचं राजकारण 1991 मध्ये संपुष्टात आलं असतं अशी सुद्धा लोक माहिती देतात. मग काय होता तो किस्सा? कशी झाली पवार विरुद्ध विखे संघर्षाची सुरुवात आणि आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास त्याचे काय परिणाम भोगावे लागू शकतात याचं उत्तम उदाहरण असणारा हा किस्सा पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहता .com अर्थात कॅरी ऑन मराठी. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच पवार विरुद्ध विखे पाटील हा वाद चर्चेचा मुद्दा असतो. 2019 मध्ये जेव्हा सुजय विखे यांनी काँग्रेस सोडत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तेव्हा सुद्धा त्यांच्या या प्रवेशामागचं कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष होता. पवारांनी नगरची जागा सुजय विखे यांना सोडण्यासाठी नकार दिला होता आणि त्यावेळी सुद्धा पवारांच्या मनात विखे पाटलांच्या विरुद्ध संघर्षाची सल अजून आहे अशा चर्चा झाल्या. या संघर्षाची सुरुवात जवळपास 30-35 वर्षांपूर्वी झाली होती. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसमध्ये शरद पवार आणि शंकरराव चव्हाण असे 2 गट पडले. शरद पवार यशवंतरावांच्या समर्थनात असायचे तर शंकरराव चव्हाणांचा गट मात्र यशवंतरावांच्या विरोधातला गट म्हणून मानला जायचा आणि बाळासाहेब विखे पाटील हे कायम शंकरराव चव्हाण यांचा पाठिंबा देण्याच्या बाजूने असायचे. ही गोष्ट 1991च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळीची. या निवडणुकीच्या अगोदर राजीव गांधी पंतप्रधान असताना विखे पाटलांनी 45 खासदारांना एकत्र करून काँग्रेस फोरम फॉर ॲक्शन स्थापन करून आपलं वेगळेपण आणि आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं. त्याचमुळं 1991च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाकडून त्यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आलं. तिकीट मिळालं यशवंतराव गडाखांना. यावेळी यशवंतराव गडाख यांना निवडून आणण्यासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले. प्रचार चालू झाले, सभा चालू झाल्या, एकमेकांवर टीका झाल्या. तेव्हा बाळासाहेब विखेंनी पैसे वाटले, सायकली वाटल्या असा त्यांच्यावरती आरोप करण्यात आला होता. निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली होती आणि या निवडणुकीत यशवंतराव गडाख यांनी बाळासाहेब विखेंचा पराभव केला. आपल्याच जिल्ह्यात झालेला आपला पराभव विखेंच्या जिव्हारी लागला. पराभवानंतर विखेंनी गडाख आणि पवार यांनी प्रचारादरम्यान आपल्यावर आरोप करत आपले चारित्र्यहनन केले असा आरोप करत कोर्टाची पायरी चढली आणि या खटल्यामध्ये त्यांनी पवार आणि गडाख यांनी प्रचारादरम्यान केलेल्या काही भाषणांचे पुरावे सादर केले. यातल्या एका पुराव्यानुसार सायकल चिन्ह असणाऱ्या विखेंबाबत शरद पवार एका सभेत म्हणाले होते की उत्तरेतील चित्राब दक्षिणेत येतील, सायकली वाटतील, पैसे वाटतील, ते देतील त्या गोष्टी घ्या, पण मत मात्र काँग्रेसलाच द्या. हे आणि यासारखे अन्य पुरावे विखेंनी कोर्टामध्ये सादर केले. 2 वर्ष चाललेल्या या खटल्याच्या अंती उच्च न्यायालयानं भारतीय लोकप्रतिनिधी कायद्यातील कलमांचा संदर्भ घेत यशवंतराव गडाख यांना दोषी पकडलं आणि त्यांची खासदारकी रद्द केली. 6 वर्ष त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली. या प्रकरणामध्ये शरद पवार यांच्यावर सुद्धा कोर्टानं ताशेरे ओढले. एवढंच नाही तर बाळासाहेब विखेंना या निवडणुकीत विजयी घोषित करण्यात आलं. देशाच्या राजकारणात प्रतिष्ठेचं नाव असणाऱ्या शरद पवारांसाठी हा मोठा धक्का होता. पुढे गडाख आणि पवार यांनी सुद्धा या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाकडून दिलेला गडाखांच्या खासदारकी रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला. परंतु या प्रकरणातून शरद पवार यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यांच्यावर असणारी भ्रष्ट प्रंथाची नोटीस रद्द करण्यात आली. शिवाय बाळासाहेब विखे यांची खासदारकी सुद्धा अवैध आहे असं ठरवण्यात आलं. बरेच जण असंही सांगतात की जर पवार यावेळी या प्रकरणात अडकले असते तर मग शरद पवारांचं राजकारण 1991 साली संपुष्टात आलं असतं. मात्र तेव्हापासून पवार विरुद्ध विखे वाद आज तागायत तसाच सुरू आहे.
विखे पाटलांनी काँग्रेसकडून भाजपामध्ये प्रवेश केला, त्यामागं सुद्धा शरद पवार हेच कारण सांगितलं जातं. असो, पण आज सुद्धा राजकीय गप्पांमध्ये 1991च्या लोकसभा निवडणुकीतला हा किस्सा वारंवार सांगितला जातो. याच किस्स्यामुळं देशाला पहिल्यांदा आचारसंहिता भंग केल्यावरती त्याचे किती गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात याची जाणीव झाली होती. आता सुद्धा आचारसंहिता भंग झाल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे येत असतात. सध्या निवडणुका निष्पक्ष आणि स्वतंत्र व्हाव्यात म्हणून मतदारांना सुद्धा अनेक अधिकार दिले गेलेत. आता त्या अधिकारांचा मतदार राजा किती आणि कसा उपयोग करतो हे मतदारांवरच अवलंबून आहे. पण जेव्हा जेव्हा निवडणुका आणि आचारसंहिता हा विषय निघेल तेव्हा हा किस्सा सांगितल्याशिवाय त्या गप्पा पूर्णच होणार नाहीत. बाकी मंडळी, तुम्हाला हा किस्सा कसा वाटला तर आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवीन किस्स्याच्या माध्यमातून. धन्यवाद.